मिस्टर जयंत, प्लीज कंट्रोल युअर सेल्फ, नाहीतर मला तुमच्या विरुद्ध कडक ऍक्शन घ्यावी लागेल. इन्स्पेक्टर, त्यांना बाजूला घ्या आणि सगळेजण शांत खाली बसा. जानू, जानू तू या कोर्टापुढे सादर करण्यात आलेले सर्व साक्षी पुरावे आणि कागदपत्रांचे निष्पक्षपणे अवलोकन केल्यानंतर हे न्यायालय या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहे की याचिकाकर्त्या जान्हवी दळवी यांनी प्रतिवादी श्री जयंत कानेटकर यांच्या सोबतच्या विवाह बंधनात अत्यंत क्रूर, अमानुष असा मानसिक आणि शारीरिक छळ सहन केला आहे. एका स्त्रीच्या मूलभूत स्वातंत्र्याचा आणि आत्मसन्मानाचा अनादर करणाऱ्या अशा जाचक आणि अमानुष नात्यात त्यांना अडकवून ठेवणे पूर्णपणे अन्यायकारक ठरेल. जान्हवी दळवी या बंधनातून पूर्ण स्वातंत्र्यासाठी पात्र आहे. म्हणून हे न्यायालय याचिकाकर्त्या जान्हवी दळवी यांच्या बाजूने निकाल देत आहे. प्रतिवादी श्रीयुत जयंत कानेटकर यांच्यासोबतचा त्यांचा घटस्फोट तात्काळ मंजूर करत आहे. जान्हवी दळवी यांनी जयंत कानेटकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या घरगुती हिंसाचाराच्या आणि कौटुंबिक छळाच्या तक्रारीचे गंभीर स्वरूप विचारात घेता हे कोर्ट आदेश देते की त्यांची केस विशेष फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावी, जेणेकरून पीडितेला योग्य आणि लवकरात लवकर न्याय मिळेल. तसेच जयंत कानेटकर यांनी आज कोर्टात केलेल्या कृत्यावरून त्यांची मानसिक स्थिती स्थिर दिसत नाही. जानू, ज्या हिमतीनं तू जयंतशी लढा दिलास ना, त्याबद्दल तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे का? तुझा प्रचंड अभिमान आहे आम्हा सगळ्यांना. अगदी खरंय जानू, जो अन्याय करतो त्याच्या इतकाच अन्याय सहन करणारा पण दोषी असतो ग. पण तू अन्याय सहन नाही केलास. ज्या हिमतीने तू जयंतच्या विरुद्ध उभी राहिलीयस, जो लढा देतेस, त्याचं कौतुक करावं तितकं थोडंय. त्याला शिक्षा होणारच बघ. वेंकी दादा नको रे. जानू नको काय म्हणतेस? अगं आजचा दिवस तुझा आहे आणि आता कुठल्याही गोष्टीला नाही नाही म्हणायचं, कळलं? आणि असंच उत्साहाने जगायचं. काकू बरोबर ना? अगदी बरोबर आहे विश्वा. जानू, आता रडायचं नाही, आता फक्त हसायचं. आता फक्त हसत आयुष्य घालवायचंयस तू. जानवी मॅडम, आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. सगळ्यात आधी जयंत कानेटकर सारख्या पॉवरफुल व्यक्तीच्या विरोधात तुम्ही जिंकलात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मॅडम, तुम्हाला आता कसं वाटतंय? खरं सांगायचं तर मला माझा पुनर्जन्म झाल्यासारखं वाटतंय. जयंतशी लग्न झाल्यापासून प्रत्येक क्षण मी घुसमटात जगत होते, पण आता कुठेतरी मला मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटतंय. आणि इथून पुढे मी माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण भरभरून जगणार आहे आणि माझ्यासारख्या प्रत्येक मुलीला आधार सुद्धा देणार आहे. छान. म्हणजे आता तुमच्यासारखाच इतर मुलींच्या संसाराची धुळदाण करणार तुम्ही. आणि आता तर दुसऱ्यांचे पण कान भरणार तुम्ही. लग्न मोडून देखील असे आनंदाने
निर्लज्जासारखे नाचायची हिंमत येते कुठून तुमच्या? शोभतं का हे वागणं तुम्हाला? एक मिनिट, काय विचारलं तुम्ही? ही हिंमत येते कुठून? दादा, ही हिंमत ना स्वतःसाठी उभं राहायच्या जिद्दीतून येते, अन्यायाविरुद्ध लढा द्यायच्या इच्छेतून येते. आणि हो, अजून काय म्हणालात तुम्ही की इतर मुलींच्या संसाराची पण अशीच धूळधाण करणार आहे का मी? दादा, जर का तुमच्या मते मन मारून अन्याय सहन करत जगत राहणं हा संसार असेल ना, तर हो, अशा संसाराची धूळधाणच करणार आहे मी. आणि मला तर असं वाटतं की अशी हिंमत जगातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये यावी. हे ढोल ताशे वाजायचे का बंद झाले? वाजवा! हो ताई, नक्की झालंय काय? मुलीला अगदी वाजत गाजत आणलंय. अहो काका, माझी नणंद आहे ना जानू, तिचा घटस्फोट झालाय. हो, घटस्फोट झालाय तर मग दुःखी असायला हवं. तुम्ही तर सेलिब्रेशन करताय, हे योग्य आहे का? कशाला दुःखी असायला हवं? एका नीच विकृत माणसाला हरवून ती माघारी आली, तेव्हा त्याचं सेलिब्रेशन तर व्हायलाच हवं ना. जयंत सारख्या माणसाच्या विरोधात लढायला खूप हिंमत लागते, आणि तीच हिंमत आमच्या जानूने दाखवली. आम्हाला खूप अभिमान आहे तिचा. काका, तुम्हाला आमचं हे सेलिब्रेशन आवडलेलं दिसत नाही. असो, तुम्ही तुमच्या जुन्या विचारांना कवटाळूनच बसा.